मनसे नेता अविनाश जाधव ने ठाणे मनपा को भ्रष्टाचार की राजधानी करार दिया और साथ ही साथ उन्होंने कहा कि घोड़बंदर रोड परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के निर्वाचन क्षेत्र में आने के बावजूद भी परेशानियों से भरा हुआ है। यहाँ 5-5, 6-6 घंटा ट्रैफिक लगा रहता है। क्या सिर्फ ठेकेदारों को फायदा पहुँचाने के लिए घोड़बंदर रोड पर रोजाना मरम्मत कार्य के लिए टेंडर जो है जारी किए जा रहे हैं? क्या कुछ अविनाश जाधव ने इस पूरी समस्याओं पर कहा है, सुनिए। हे अतिशय दुर्दैवपूर्ण आहे की आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आमच्या ठाण्याला भ्रष्टाचाराची राजधानी बोलली जाते आणि भ्रष्टाचाराची राजधानी यासाठी की मागील 3 वर्षापासून शिवसेना जे काय शिंदे गटाचं सरकार आले आणि त्याच्यानंतर ठाण्यात एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे की ठाण्यातल्या प्रत्येक चौकातल्या होणाऱ्या कामांमध्ये भ्रष्टाचार आहे। तो ठाण्यातल्या घोडबंदरला एक मोठं काम येणार होतं, त्यात सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी केली आणि सांगितलं की हे एक तर टेंडर तुम्ही रद्द करा किंवा आम्ही रद्द करू। सो ठाण्याची भ्रष्टाचाराची राजधानी महाराष्ट्राची म्हणून ठाण्याकडे पाहिलं जातं आणि हे आमच्या सगळ्यांसाठी ठाण्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी हे अपमानास्पद आहे। सो तो विषय आहे, ठाण्यातला पाण्याचा प्रश्न आहे, ठाण्यातला ट्रॅफिकचा प्रश्न तर एवढा भयानक झालेला आहे की काल मी एक डिबेट ऐकत होतो। बिहारमध्ये जी इलेक्शन चालू आहे त्या इलेक्शनमध्ये देखील डिबेटमध्ये ही गोष्ट आली की महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती काय, त्यात ठाण्यातल्या घोडबंदर रस्त्याचा उल्लेख केला गेला आणि माजी मुख्यमंत्री ज्या शहरात राहतात तिथे 5-5 तास ट्रॅफिकला लागतात 3-4 किलोमीटरचा अंतर कट करायला। सो एवढं दुर्भाग्यपूर्ण ठाण्याची ट्रॅफिक झालेली आहे। ठाण्यातला टँकर माफियांचा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, खड्ड्यांचा प्रश्न वाढलेला आहे आणि दहशत हा सगळ्यात मोठा कलीचा मुद्दा आहे जो शिंदे गटाकडनं या ठाण्यात केली जाते। सो या सर्वाला विरोध करण्यासाठी आमचा मोर्चा आहे की तुम्हाला गाडण्यासाठी आम्ही येतो। अहो फक्त बॅनर लागले नाही जात, तर कालची घटना अशी आहे की काल काही लोक जीवदानीला निघाले होते, सकाळी निघाले होते, दुपारपर्यंत ते रस्त्यातच होते। दुपारनंतर त्यांनी त्यांच्याकडे जीवदानीला वाजवायला नेणारा जो बँजो आहे तो बँजो रस्त्यात वाजवायला सुरू केला, रस्त्यामध्ये जेवण बनवायला सुरू केलं त्या लोकांनी। तुम्ही विचार करा, ठाण्यापासून जीवदानी 1.5 तासावर आहे, बरोबर आहे, आणि ती लोक 7 तास ट्रॅफिकमध्ये होती आणि त्याच्यानंतर जर असं असेल तर लोक बॅनर लावणार, ढोल वाजवणार, याच्या पुढे जाऊन आम्हीही थांबणार नाही। आम्ही देखील या रस्त्याच्या बाबतीत जनजागृती करू, कारण 2-2 मंत्री म्हणजे ज्यांच्या विधानसभेत हा रस्ता जातो ते देखील ठाण्याचे परिवहन मंत्री आहेत आणि ते स्वतः 15 वर्ष आमदार आहेत। सो 15 वर्षानंतर जर ठाण्यातला 4 किलोमीटरचा रस्ता होणार नसेल तर मग लोक बोलणारच। मला असं वाटतं की हा निर्णय सन्माननीय राजसाहेबांचा आहे आणि याचं पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत ते याच्या बाबतीत भाष्य करतील। 100% असणार, कारण आव्हाड साहेब आमच्या सोबत आहेत। आव्हाड साहेब ठाण्यातल्या प्रत्येक चुकीच्या घटनेमध्ये हे आमच्या सोबत असतात आणि दुसरी गोष्ट, मागच्या 2.5-3 वर्षांमध्ये जितेंद्र आव्हाडांनी जे काही भोगलेलं आहे किंवा त्यांच्यावर होणारे खोटे गुन्हे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ठाणेकरांनी डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत। तर जसे ते आमच्या सोबत आहेत तसे आम्ही देखील त्यांच्या सोबत आहोत।